पुढची बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाचे 2 नगरसेवक आणि 3 नगरसेवक पतींची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। क्राईम युनिट 1च्या कार्यालयात गेल्या 1 तासापासून चौकशी सुरू आहे। नेमकी चौकशी कोणत्या प्रकरणावरून सुरू आहे यावरून आता चर्चांना उधाण आलंय। संबंधित सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक आणि नगरसेवक पतींना ताब्यात घेतलं जात ही चौकशी करून सोडून दिलं जातं गेल्या 1 तासापासून याकडे लक्ष आहे। खरं तर ही चौकशी सुरू आहे मयूर। गेल्या 1 तासापासून ही चौकशी सुरू आहे आणि नेमकी चौकशी कोणत्या कारणामुळे होते याची उत्सुकता सगळ्यांना आहे। नाशिकमध्ये सत्ताधारी पक्षाचे 2 नगरसेवक आणि नगरसेवक पतींची नाशिक पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। सध्या नाशिक अनेक कारणामुळे गाजतंय। अशोक खरात प्रकरणामुळे सुद्धा गाजतंय, त्यामुळे या प्रकरणाचा संबंध नेमका कुठल्या प्रकरणाशी आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे। सध्या तरी जी माहिती आहे त्यानुसार 1 तासापासून क्राईम युनिट 1 कडून या कार्यालयात चौकशी सुरू आहे। राहुल वाघ आपले प्रतिनिधी याविषयी अधिकची माहिती देत आहेत। राहुल, नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडालेली आहे। नाशिकमधून सत्ताधारी पक्षाचे 2 नगरसेवक व 3 नगरसेवक पतींना नाशिक पोलिसांकडून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले आहे। महानगरपालिकेच्या आवारातून त्यांना संध्याकाळी ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यानंतर क्राईम युनिट 1च्या कार्यालयात गेल्या 1 तासापासून या सर्व नगरसेवकांची चौकशी सुरू आहे। नेमकी चौकशी कोणत्या कारणासाठी केली जाते यामुळे आता नाशिक शहरामध्ये उधाण आलेलं आहे। संबंधित सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक पतींना ताब्यात घेतलं जातं की चौकशी करून सोडून दिलं जातं याकडे देखील लक्ष लागू नये। आपण जर बघितलं होतं तर कुंभमेळ्याच्या कामावरून टेंडरच्या कामावरून खंडणी मागण्याचा आरोप देखील मनपा आयुक्तांकडे या संदर्भातली तक्रार ही प्राप्त झालेली होती। त्यानुसार देखील आता काही कारवाई केली जाते का हे देखील बघणं आता तेवढंच महत्त्वाचं राहणार आहे। निश्चित राहुल, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता। तर गेल्या 1 तासापासून या नगरसेवकांची चौकशी सुरू आहे। नगरसेवक पतींची सुद्धा चौकशी सुरू आहे। 2 नगरसेवक आणि 3 नगरसेवकांचे पती यांची चौकशी सुरू आहे। एकूण 5 जणांची कार्यालयात गेल्या 1 तासापासून चौकशी सुरू आहे। चौकशीचं कारण अद्याप स्पष्ट आहे।